नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET मागील वर्षातील प्रश्ने 2016, 2019 व 2021 मधील झालेली TET परीक्षेमधील PIQ आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। PYQ असो की ते MCQ, यामध्ये विषय आहे मराठी व्याकरण। ही TET परीक्षा पेपर फर्स्टची आहे। 1ली ते 5वी या वर्गासाठी घेतली जाणारी ही परीक्षा असते। ही परीक्षा जास्तीत जास्त डिसेंबर ह्या महिन्यामध्ये घेतली जाते। चला मग सुरू करूया मराठी व्याकरणाचे प्रश्न। तत्पूर्वी हे समजून घ्या की पेपर फर्स्ट व सेकंड काय आहे। तर पेपर फर्स्टमध्ये 1ली ते 5वी या वर्गासाठी तुम्ही एलिजिबल होऊ शकता आणि पेपर सेकंडमध्ये 1ली ते 8वी या वर्गासाठी। चला मग, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। पहिला प्रश्न दिलेला आहे, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही। साखरवाडीमध्ये साखर येऊ शकते, सार सुद्धा येऊ शकते, वडी नाही वाडी आहे, आणि चौथा साडी सुद्धा येते। हा तर प्रश्न सोपा होता। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वडी। पुढील दुसरा MCQ आहे, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता। ग्रंथाची नावे दिलेली आहेत, विवेक सिंधू, लीलाचरित्र, ज्ञानेश्वरी का यापैकी नाही। याचे उत्तर काय आहे? मराठीतील आद्य गद्य ग्रंथ विवेक सिंधू असेल का, लीलाचरित्र असेल का, ज्ञानेश्वरी का यापैकी नाही। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू। मराठीतील आद्य गद्य ग्रंथ म्हणून विवेक सिंधू याला म्हणतात। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे। वेगवेगळ्या संतांची वेगवेगळी रचना असते, त्यामध्ये पर्याय संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर का संत नामदेव। या चारही संतांची आपापली वेगवेगळी रचना आहे, त्यामध्ये संत एकनाथाची भारुड, तर संत तुकारामची अभंग गाथा का संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे। संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी सुद्धा आहे, त्यामध्ये अमृताभाव, व संत नामदेव यांची गुरुग्रंथ साहिब यांच्या काव्यामध्ये यांचा सुद्धा समावेश आहे। असं काही संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचा उल्लेख दिला आहे। तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ यांचे भारुड प्रसिद्ध आहे। चौथा क्वेश्चन आहे, हा प्रश्न शब्दाच्या जाती या व्याकरणामधला आहे। अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा। वाक्य दिलेलं आहे, कोण आहे रे तिकडे। यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अशा वेगवेगळ्या शब्दाच्या जातीमधून कोणची शब्दाची जात या कोण अधोरेखित शब्दाखाली आढळते। तर पर्याय दिलेले आहेत, विशेषण, सार्वनामिक विशेषण, सर्वनाम का क्रियापद। तर याचे उत्तर कोण आहे रे तिकडे, कोण हे सर्वनाम हा पर्याय येतो, कारण कोण हा शब्द नामाऐवजी वापरला गेलेला आहे। कोण आहे रे तिकडे त्याऐवजी अजय, विजय कोणी पण असू शकते, त्यामुळे सर्वनाम हा पर्याय येऊ शकतो। आणि सर्वनामाची व्याख्या सांगितली आहे की मला नामाऐवजी वापरले गेलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। हा सुद्धा प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये विचारला गेलेला आहे। त्यानंतर पुढला प्रश्न विचारलेला आहे 5व्या नंबरचा, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दांचा पर्याय कोणता। एकवचनी पर्याय प्रश्न असा आहे की पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दांचा पर्याय कोणता। खते, शेते, पोते का दाते। खते, शेते, पोते, दाते हे पर्याय एकमेकाला अवलंबून आहेत, त्यामध्ये याचे उत्तर काय असेल। प्रश्न आहे, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय। एकवचनी काय होऊ शकते, खतेचं खत, शेतेचं शेत होऊ शकते, पोत्याचं पोतं असं काही नसतं, आणि दातेचं दात असं असतं। मग उत्तर पर्याय क्रमांक 3 पोतेच ह्याचे उत्तर असेल। 6वा प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते। त्यामध्ये पर्याय, पहिला, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू। दुसरा आहे,
यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील पाऊस पडेल. व तिसरा पर्याय आहे छे छे करणारच नाही मी. आणि चौथा पर्याय आहे गरजेल तो पडेल काय. आज्ञार्थी वाक्याची वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये एखादी व्यक्ती, घटना, प्रसंग काही पण असो त्याला एखादी आज्ञा दिलेली जाते म्हणजेच काम दिलेले जाते, त्याच्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तर या 4 पर्यायापैकी कोणत्या वाक्याला आज्ञा दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 या वाक्याला आज्ञा दिलेली आहे ती म्हणजे यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. वही द्यायची आज्ञा ही यास्मिनने संजनाला दिलेली आहे. दुसऱ्या वाक्यात आहे यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील पाऊस पडेल. त्याने इथं पाऊस पडेल हे शक्यता लावली आहे म्हणजे हा भविष्यकाळातलं वाक्य आहे. आणि तिसरा क्रमांक छे छे करणारच नाही मी हे वाक्य उद्गारवाचक आहे कारण उद्गार चिन्ह वाक्यात आलेलं आहे. आणि चौथा आहे गरजेल तो पडेल काय, ते एक विधानार्थी वाक्य आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढे 7वा प्रश्न विचारलेला आहे आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्यामध्ये पर्याय निरास्था, शिस्ता, निराशा का अनास्था. शिस्ता आणि निराशा तर हा पर्याय लांब लांबपर्यंत येणार नाही. पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 या दोघांमधीलच एक उत्तर असेल. आस्था हा निरास्था होईल का अनास्था होईल? तर याचे उत्तर आहे आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था. 8वा प्रश्न विचारलेला आहे. 8वा प्रश्न हा काळावर डिपेंड असणार आहे. तर खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ म्हणजे आपला टेन्स. आपण पहिलीपासून 5वीपासून शिकतच आलेला आहे. टेन्स म्हणजे काय? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. नेहमी पत्र पाठवत जाईन वाक्यात नेहमी आलेला आहे. याचे पर्याय आहेत अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ का पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये नेहमी हा शब्द नेहमी, रोज, दररोज, दैनंदिन, दिनचर्या असे जे शब्द असतात ते सगळे रीती भविष्यकाळ या वाक्यामध्येच येतात. मग या वाक्याचा काळ असेल रीती भविष्यकाळ कारण वाक्यात नेहमी हा शब्द आलेला आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असेल. 9वा प्रश्न आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही. असं भारतामध्ये कोणीच नाही की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखत नाही. तर याचे पर्याय आहेत मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक का माजी राष्ट्रपती. या चौघांमधील एक ओळख ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची नाही. तर मिसाईल मॅन हो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन होते. शास्त्रज्ञ ते तर त्यांचा पेशा होता. गायक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम नव्हते. त्याचे उत्तर गायक होऊ शकते. चौथा आहे माजी राष्ट्रपती. हो, ते एक वेळेस राष्ट्रपती झाले होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पर्याय क्रमांक 1, 2, 4 हे यांची ओळख आहे पण पर्याय क्रमांक 3 ही नाही. म्हणून याचे उत्तर असेल गायक. पुढे 10वा प्रश्न दिलेला आहे एखाद्या व्यक्तीला यश प्राप्त झाले तर त्याला कोणत्या प्रकारचे पत्र लिहिलेले असेल? व्यक्तीला यश प्राप्त झालेले आहे. हा सुद्धा प्रश्न TET 2021 मध्ये विचारलेला गेलेला होता. त्यामध्ये पर्याय आहेत चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, तक्रार पत्र का मागणी पत्र. याचे उत्तर समोरच दिलेले आहे कारण व्यक्तीला यश प्राप्त झाले त्याला अभिनंदन पत्रच आपल्याला लिहावं लागेल. चौकशी, तक्रार आणि मागणी पत्र नाही. कारण चौकशी पत्र हे पोलिसांना लिहायचे असते आणि अभिनंदन पत्र हे कोणाचं काही चांगलं झालं असेल तर आपल्याला त्याला शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेले असते. तक्रार पत्र हे आपल्याला कुठली तरी तक्रार पोलिसांना लिहून द्यायची असेल तेव्हा ते तक्रारपत्र लिहिले असते. आणि मागणी पत्र हे आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांना काहीतरी आपल्याला पाहिजे असेल तर मागणीपत्र याचा उल्लेख होतो. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अभिनंदन पत्र. त्यानंतर पुढला प्रश्न आहे सभा या शब्दांचे लिंग कोणते? पर्याय दिलेले आहेत स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग का उभयलिंग. तर याचे उत्तर आहे स्त्रीलिंग. सभा या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे. पुढे शेवटचा प्रश्न विचारलेला आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे काय म्हणून प्रसिद्ध आहेत? तर त्याची पर्याय निसर्ग कवी, कलाकार, नवकवी का गझलकार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी म्हणूनच प्रसिद्ध आहेत कारण यांनी निसर्गावर खूप सारे धडे, कविता, कादंबऱ्या, आरंभ्या असं काही सगळं लिहिलेले आहेत. यांच्या लेखनामधून निसर्ग काय आहे हे यांनी चांगलेच उत्तम प्रकारे उदाहरणे देऊन समजून सांगितलेले आहेत.
तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहे. असेच नवनवीन MCQ सिरीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.